माझं बाळ आत्ताच वरचं खायला सुरुवात झालंय, त्याला मी असं कुठल्या गोष्टी देऊ त्याचं वजन वाढवायला मदत करतील? असं काय देऊ ज्याने माझ्या बाळाचं वजन वाढेल? थांबा, तुम्हाला पण असाच प्रश्न पडतोय का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुमचं सुद्धा बाळ 6 ते 12 महिन्यांच्या मधलं असेल ना, त्याने जर का वरचं अन्न खायला स्टार्ट केलं असेल ना, तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिली गोष्ट आणि सगळ्यांनाच माहीत असणारी गोष्ट ती म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी. आता मुगाच्या डाळीची खिचडी हे एक आपलं स्टेपल फूड झालेलं आहे, जे की खूप पचायला हलकं असतं, शिवाय ते आपल्या रोजच्या वापरातलं असतं. त्यामुळे आपण खूप बिनधास्तपणे बाळाला ते देऊ शकतो. मुगाच्या डाळीची खिचडी खूप छान मौसूद शिजवायची, त्यात छोटासा चमचाभर तूप घालायचा आणि ते बाळाला द्यायचं. आणि तुमचं बाळ नुकतंच खायला जर लागलेलं असेल ना, तर तुम्ही डाळ आणि तांदूळ छान भाजून तुपामध्ये परतून त्याची एक मिक्सरला बारीक पूड करून ती 1 चमचाभर पाण्यामध्ये छान उकळून तुम्ही बाळाला देऊ शकता. त्यात एक छोटंसं चमचे तूप टाकायचं, ज्याला की आपण पेज म्हणतो. तर स्टार्टिंगला बाळाला तुम्ही ते देऊ शकता. आणि जर तुमचं बाळ थोडंसं मोठं असेल तर तुम्ही डायरेक्ट मुगाची खिचडी बनवून त्याला देऊ शकता. दुसरी गोष्ट ती म्हणजे केळं. आता सगळ्यांनाच माहिती आहे केळ्याचे किती सारे बेनिफिट्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन वाढीसाठी केळे खूप छान स्रोत आहे, एक खूप छान ऑप्शन आहे. तुम्ही बाळाला केळ्याचं मॅश करून देऊ शकता. आणि जर तुमचं बाळ मोठं असेल तर नॉर्मली सुद्धा तो केळं खाऊ शकतो. तिसरी गोष्ट ते म्हणजे बटाटा. आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की बटाट्याने वजन वाढतं. बटाटा हे वजन वाढीसाठी खूप चांगलं आहे. तुमचं बाळ जर का लहान असेल तर तुम्ही बटाटा उकडून त्याची प्युरी करून बाळाला देऊ शकता, किंवा मग तुमचं बाळ थोडंसं मोठं असेल तर तुम्ही फ्रेंच फ्राईज बनवून देऊ शकता. मुलं खूप आवडीने फ्रेंच फ्राईज खातात. आणि जर का तुमचं बाळ 9 महिन्याच्या पुढे असेल तर तुम्ही त्याला बटाट्याचा पराठा सुद्धा करून देऊ शकता. छान तूप लावून त्याला तुम्ही बटाट्याचा पराठा देऊ शकता. त्यानंतर चौथी गोष्ट आहे रताळं, स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो सुद्धा बटाट्यासारखंच चवीचं असतं. त्याचे सुद्धा फ्रेंच फ्राईज होतात, त्याची सुद्धा प्युरी होते आणि बाळाचं वजन वाढवण्यासाठी ना खूप जास्त मदत करतं. सो तुम्ही स्वीट पोटॅटो नक्कीच ट्राय करू शकता आणि बाळ खूप आवडीने खातं. आणि जसं की आपण आलू पराठा बनवू शकतो तसंच स्वीट पोटॅटोचा पराठा सुद्धा बनवू शकतो. त्यानंतर तूप, जसं की मी प्रत्येक गोष्टीमध्ये तूप टाकायला सांगते. तुपामध्ये हेल्दी फॅट असतं, जे की बाळाच्या वजनासाठी खूप चांगलं आहे. तर तुम्ही एक छोटासा चमचाभर तूप बाळाला नक्की देऊ शकता. आणि ते सेपरेट नाही, कुठलीही गोष्ट पदार्थ बनवला की त्यात तुम्हाला तूप टाकून बाळाला द्यायचं आहे. त्यामध्ये हेल्दी फॅट असतात, जे तुमच्या बाळाचं वजन वाढीसाठी खूप 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 मदत करणार आहे. त्यानंतरची गोष्ट ती म्हणजे अंड. जर तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनत असेल तर तुम्ही बाळाला अंड देऊ शकता. सो स्टार्टिंगला बाळाला तुम्हाला फक्त अंड्याचं व्हाईट द्यायचं आहे, एग व्हाईट द्यायचं आहे. आणि त्यानंतर त्याने बाळाला कुठलीही ॲलर्जी झाली नाही, ते जर का बाळाला छान पचवता आलं तर मग तुम्हाला बाळाला पूर्ण अंड देता येईल. पण शक्यतो स्टार्टिंगला फक्त आणि फक्त एग व्हाईटच द्या. तुम्ही अंड उकडून देऊ शकता, किंवा मग स्क्रॅम्बल एग करून देऊ शकता, किंवा मग अंड्याचं ऑमलेट बनवून देऊ शकता. तर तुमच्या बाळाचं वय काय आहे त्यानुसार तुम्ही रेसिपीज बनवून बाळाला देऊ शकता. तुमचं बाळ काय आवडीने खाते हे ओळखून तुम्ही बाळाला देऊ शकता. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ते म्हणजे आईचं दूध, ब्रेस्ट मिल्क. आपल्याला बाळ जरी वरचं खायला स्टार्ट केलेलं असेल तरीही आईचं दूध पूर्णपणे बंद करायचं नाहीये. बाळाला आईचं दूध, ब्रेस्ट मिल्क द्यायचंच आहे. ब्रेस्ट मिल्कचे किती फायदे आहेत बाळासाठी हे तर सगळ्यांनाच माहिती असेल. त्यामुळे ब्रेस्ट मिल्क बंद करायचं नाहीये. कमीत कमी 1 वर्ष तरी बाळाला तुम्ही ब्रेस्ट फीड करा. त्यानंतर सूप, वेगवेगळ्या प्रकारचे सूप तुम्ही बाळाला देऊ शकता, जसं की शेवग्याचं सूप, गाजरचं सूप. शेवगा तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, आपल्या हाडांसाठी, डोळ्यांसाठी गाजर किती चांगलं काम करतं. सो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सूप बाळाला देऊ शकता, ज्यामध्ये सूपांमध्ये खूप हेल्थ बेनिफिट्स असतात, जे तुमच्या बाळासाठी, त्याच्या हाडांसाठी, त्याच्या डोळ्यांसाठी खूप चांगलं आहे. त्यानंतर ड्राय फ्रुट्स पावडर.
आणि ड्रायफ्रुट्स पावडर देताना सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणजे बाळांना नट्सची ॲलर्जी असते. सो तुम्ही जर का बाळाला ड्रायफ्रुट्स पावडर देणार असाल तर स्टार्टिंगला फक्त आणि फक्त बदाम आणि अक्रोड द्या. आणि त्यानंतर बाळाला जर त्याने काहीही ॲलर्जी झाली नाही पहिल्या 24 तासात तर मग तुम्ही बाकी गोष्टी इंट्रोड्यूस करू शकता. पण स्टार्टिंगला फक्त आणि फक्त बदामने सुरुवात करा. ड्रायफ्रुट्समध्ये खूप हेल्दी फॅट्स असतात जे तुमच्या बाळाचं वजन वाढवण्यासाठी खूप 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 उपयुक्त आहे. फक्त काळजी घ्यायची ती म्हणजे ॲलर्जीची. जर तुमच्या बाळाला त्याने काहीही ॲलर्जी झाली तर लगेच डॉक्टरांकडे जायचं आहे. आणि जर का तुमच्या बाळाला त्याने काही ॲलर्जी नाही झाली तर तुम्ही कंटिन्यू देऊ शकता. त्यानंतरचं ऑप्शन ते म्हणजे रवा. तुम्ही रवा छान तुपामध्ये भाजून जर तुम्ही बाळाला दूध देत असाल तर तुम्ही त्यामध्ये दूध टाकू शकता किंवा मग तुम्ही दूध देत नसाल तर पाण्यामध्ये बनवून त्यात एक छोटासा चमचा ड्रायफ्रूट पावडर टाकून बाळाला देऊ शकता. आणि गोडसाठी तुम्ही खजूरची पेस्ट देऊ शकता, त्यामध्ये गूळ ॲड करून देऊ शकता. आता या सगळ्या गोष्टींनी तुमच्या बाळाचं वजन तर नक्कीच वाढणार आहे. पण काही गोष्टी आहेत ज्याची काळजी घ्यायची आहे. ते म्हणजे जर का तुमचं बाळ नुकतंच खायला सुरुवात झालेली असेल तर तुम्हाला बाळाला पूर्ण दिवसभरात एकच नवीन पदार्थ द्यायचा आहे आणि एकच टाइम द्यायचा आहे. असं नाहीये की बाळाला आहे ना, काही लोक काय चूक करतात की बाळ खायला सुरुवात केली की त्याला दर 2-2 तासांनी काही ना काहीतरी देतात. तर ही चूक करायची नाहीये. बाळ जेव्हा वरचं खायला लागतं तेव्हा त्याला एकदा एकच गोष्ट द्यायची आहे आणि ती सुद्धा सकाळची द्यायची आहे. सो दिवसभरात तुम्ही बघायचं आहे बाळाला त्या गोष्टीने काही त्रास होतोय का, बाळाला ते पचवता येतंय का. आणि जर त्याने बाळाला काही त्रास नाही झाला तर तुम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे. जसं मी सांगितलं की बाळाला तूप द्यायचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं, तर त्याचं प्रमाण हे थोडंसंच ठेवायचं आहे. असं नाही की गरजेपेक्षा जास्त तूप बाळाला द्यायचं आहे. त्याने गरजेपेक्षा जास्त बाळामध्ये फॅट्स जातील जे की आपल्याला नको. आपल्याला बाळाचे हेल्दी वेट गेन हवंय. गरजेपेक्षा जास्त वेट वाढवायचं नाहीये बाळाचं आपल्याला. सो प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही 1 चमचाभर तूप ऍड करू शकता, त्याच्यापेक्षा जास्त अजिबात नाही. थांब जरा. आणि ज्यावेळी तुम्ही कुठलाही पदार्थ बाळाला देणार ना तर बाळाला त्या गोष्टीची ॲलर्जी आहे की नाही हे पहिले आपल्याला 24 तास नोटीस करायचं आहे. आणि त्यानंतरच बाळाला आपल्याला दुसरा नवीन पदार्थ द्यायचा आहे. जसं की या सगळ्या गोष्टी बाळाने खाल्ल्या पाहिजेत. तसंच बाळाच्या हेल्दी वेट गेनसाठी त्याला पुरेशी झोप भेटणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सो बाळाची पूर्ण झोप व्हायला हवी आहे. त्याला त्याच्या वयानुसार 6 महिन्याच्या बाळाला जितकी झोप गरजेची हवी आहे तितकी त्याला भेटलीच पाहिजे. सो जसं तुमचं बाळ जितक्या वर्षांचं असेल त्याचं वय जे काही असेल त्यानुसार त्याला झोप भेटायलाच हवी आहे. न्यूबॉर्न बेबी जन्मलेल्या बाळापासून ते 6 महिन्याच्या बाळापर्यंत वजन कसं वाढवायचं याचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचबरोबर जे बाळ फॉर्म्युला मिल्क पितात, पावडरचं दूध पितात, त्या बाळांचं वजन कसं वाढवायचं यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय. आणि आणखीन कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता